आशुतोषजी इतकं सोपं नाही. त्यामुळे आजचा हा देखणा कार्यक्रम, खरं तर मागच्याच वेळेला मला यायचं होतं, महालक्ष्मीला त्याचा एक कार्यक्रम ठेवला होता, मला रोटरीने ठेवला होता का लायन्सने, रोटरीने ठेवला होता. परंतु त्यावेळेला आमची निवडणुकीची लगीन घाई चालू होती आणि अशा वेळेला मला खरं तर त्या ठिकाणी इच्छा असून सुद्धा उपस्थित राहता आलं नाही. डॉक्टर शेवाळे साहेबांची दोन्ही मुलं मी माझ्या समोर या मागच्या 20 वर्षामध्ये घडताना पाहिलेली आहे. त्याची लहान लहान होती. आता एक कॉन्ट्रॅक्टर झालाय, एक MBBS झालाय, डॉक्टर झालाय, MD झाला, त्यानंतर MBBS नंतर MD केली त्याने. आणि खूप आई वडिलांचे आशीर्वाद त्याला मिळाले. खरं तर दिलीपराव वळसे पाटलांनी मदत केली मला वाटतं त्यावेळेला आपल्याला. म्हणजे ज्यांनी मदत केली त्यांची नावं येणं फार गरजेचं असतं. बघा, मी आता अलीकडेच कालच्या दिवशी आदरणीय शिवाजीराव नामदेव खैरे यांना शिवनेरी भूषण दिलं काल. आशुतोषजी, मी कधी पार्टी, पक्ष, चिन्ह, जात, धर्म पाहत नाही. ज्यांनी कर्तृत्व उभं केलं या मातीमध्ये, ज्यांनी आपलं स्वतःचं आयुष्य घालवलं या मातीमध्ये, अशा सर्वांची मी मेरिट म्हणजे गुणवत्ता लावतो. आणि त्या गुणवत्तेप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. त्यांच्या आयुष्याची त्यांनी जी काय कारकिर्द घालवली त्याचं कौतुक करायचं, ही माझी नैतिक जबाबदारी राहिली माझ्या आमदारकीची. नाहीतर अपक्ष निवडून येणं तेवढं सोपं आहे का हो? त्याचं उत्तर असं आहे, निपक्षपाती आणि निपक्षपात करता आणि कुठलाही मनामध्ये हेतू न ठेवता जर तुम्ही काम केलं तर त्याची नोंद हे समाज करत असतो. बघा, छत्रपती शिवरायांचा इतिहास आतापर्यंत खूप लोकांनी मोडून तोडून सांगायचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना रंगेल म्हटले, रगेल म्हटले, पण कालच्या युनेस्कोने जो जगभरामध्ये ऐतिहासिक वारसाचे, युनेस्को आपल्याला माहित आहे, युनेस्को म्हणजे जगातली सगळ्यात मोठी असलेली संस्था जग मान्यतेची. त्यांनी असा निर्णय केला, जगाच्या व्यासपीठावर इतिहास कुणाचा जपला पाहिजे आणि त्याला नामांकन द्यायची वेळ आली आणि 27 देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला इतिहासाच्या ह्या जागतिक वारसाच्या बाबतीमध्ये. आणि मतदान झालं. मतदानाच्या वेळेला आशिषजी शेलार साहेब गेले, आपले सांस्कृतिक मंत्री. विशेष म्हणजे महाराष्ट्राकडून आदरणीय सचिव म्हणून त्यावेळेला, काय नाव त्यांचं मी विसरलो, मला आठवलं तर मी सांगेल, ते सचिव पण आपले गेले होते. 27 देशांनी सहभाग घेतला आणि या 27 देशाने अतिशय आपापल्या जबाबदारीने ज्यांचे ज्यांचे इतिहास पाहिले, वाचले, समजून घेतले. जो इतिहास छत्रपती शिवरायांचा भल्या भल्यांनी मागे ठेवला होता, त्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला 27 मतदान करून 1 नंबरचं काम या जगाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाच्या वारसाचं पुनर्व्यवस्थेच्या निमित्ताने जगाच्या उंचीवर आलं. मला सांगा, म्हणजे चांगलं फार काळ दिवस लपून राहत नाही. ते म्हणतात ना की सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नाही हो सकता. शेवाळे साहेब आमचे रागीट आहे, तापट आहे, काय धडाधड बोलतील. हा, बिल नाही कमी करणार 1 रुपया, पण एखाद्याच्या बाबतीमध्ये त्यांचं जे मेडिकल उत्तर असेल ना, ते फायनल उत्तर लक्षात ठेवा. तेच उत्तर आम्हाला पुण्याला मिळालेलं आहे, तेच उत्तर आमचं त्यांचं मुंबईला मिळालेलं आहे. म्हणजे एक व्यक्तिमत्व आहे. व्यक्ती कधी कळते माणसाला? या भारताचं दुर्दैव असं आहे, महात्मा गांधी होते तोपर्यंत कळले का कुणाला? नाही. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर होते तोपर्यंत कळले नाही ना. छत्रपती शिवराय होते तोपर्यंत कळले नाही. ही व्यासपीठावरची साधी माणसं नाही आहेत आपली. ही आहेत तोपर्यंत आपल्याला मिळतात, भेटतात, बोलतात, म्हणून ती सोपी वाटतात. पण डॉक्टर शेवाळे असतील, डॉक्टर राऊतजी असतील, आदरणीय आशुतोषजी असतील, आदरणीय हिरेमेटजी असतील, ही जी माणसं आहेत ना, ही माणसं समाजातलं सोनं आहे. हे आपण सर्वांनी आज समजून घेतलं पाहिजे. या माणसाचं आपलं एक कर्तृत्व आहे जे समाजाच्या परी त्यांनी उभं केलेलं आहे.
आमच्या दिलीपराव इथं बसले, डमडरे साहेब. मला कोणी विचारलं ना पत्रिका कशी करू, मी सांगतो पहिला दिलीपरावांचं नाव घ्या, मग बाळासाहेब दांगटांचं नाव घ्या, मग अतुलजी बेनकेंचं नाव घ्या. आम्ही या सगळ्यांना बरोबर घेऊन का जातो? शेवटी ह्या असलेल्या व्यवस्थापनामध्ये आपण आपली सगळी मंडळी जे काय धावपळ करतो त्या समाजाच्या व्यवस्थेच्या निमित्ताने. बघा, मला आठवत आहे मी मरणोत्तर शिवनर भूषण दिला कुणाला? ज्यांनी या तालुक्यामध्ये काम धेनू आणले, कारखाना तयार केला. आज इतक्या लोकांना काम मिळालं, शेतकऱ्यांना न्याय मिळाला. पण संस्थापक कोण होते तर निवृत्ती शेठ शेरकर किरणजी. आणि मग मी ठरवलं की त्यांना मरणोत्तर शिवनर भूषण द्या. आणि आदरणीय निवृत्ती शेठ शेरकर यांच्या कर्तृत्वाला या तालुक्याच्या असलेल्या उंचीवर न्यायचं काम त्या शिवनर भूषण पुरस्काराने आपण निर्माण केलं. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये काय करायचं आहे तर हे डॉक्टर जे आहेत, खरं तर मला त्याविषयी मला खूप वाईट वाटलं. आता म्हटलं कधी संधी मिळते काय माहिती. आता डॉक्टर तर माझे इतके जवळचे मित्र आहे. बरं, पुस्तक मी कदाचित कमी वाचेल, मला तर खूप वाचनाची आवड आहे. पण एकदा शेवाळे साहेबांना भेटलं, दिलीपरावांना भेटलं ना, तुम्हाला ग्रंथ मिळाल्यासारखं होतो. हवे हे ग्रंथापेक्षा कमी नाही आहेत. एवढा अभेद साठा या लोकांकडे. गाजरे साहेब यांच्याकडे एवढं जतन केलेलं आहे. यांनी कधी एक तास सांगायला सुरुवात केली, मी त्यांच्या खोलीमध्ये कधी कधी बसतो आणि तासाभरामध्ये त्यांना एवढं ऐकून घेतो की त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या अनुभवाचं जे आठवडं त्यांनी सोडलं ना, की त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला न कष्ट करता ते आम्हाला तो अनुभव आमच्या पदरामध्ये पडतो. दिलीपराव सुद्धा एक मोठे साहित्यिक आहे आपले डमडरे साहेब. मला म्हणजे सगळ्यात चांगल्या भाषणामध्ये आज तालुक्यामध्ये सगळ्यात वरच्या विचारांचा जर कोण माणूस असेल ना तर ते दिलीपराव डमडरे आहेत. त्यांचा सुद्धा मला सार्थ अभिमान आहे की काय त्यांचं वक्तव्य आहे, काय त्यांचं वाचन, काय त्यांचं वक्तृत्व, काय त्यांचा अभ्यास. बरं, पूर्वीपासून म्हणजे पंडित नेहरू साहेबांपासून तर आतापर्यंत आमच्या पिढीपर्यंत सर्व गोष्टीचे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या बाबा आपल्यासमोर मांडणं ती काय एवढी काही सोपी गोष्ट नाही. मी नशिबवान आहे की 20 वर्ष झालं मुंबई सोडून या तालुक्यामध्ये आलो आणि मला माणसं वाचता आली. माणसं वाचणं ही एक कला आहे. जसं डॉक्टरने नाडी पकडली का कळतं की याचं शरीर कुठं चाललंय, याचं ब्लड प्रेशर काय म्हणतंय, याचे वस्तुनिष्ठ अहवाल काय आहे, हे जसं नाडी परीक्षण कळतं तसं समाजामध्ये वावरताना जी माणसं भेटतात, जी माणसं येतात, अनेक मुखवटे असतात या माणसांमध्ये, पण त्यांना वाचायचं काम खरं तर आयुष्यामध्ये जी करतात ती माणसं खरं तर अतिशय जबाबदार असतात. मी आशुतोषजी डोंगरे साहेबांना पण धन्यवाद देतो की मुंबईसारख्या ठिकाणी राहतात परंतु सदैव मदत आपल्या लोकांना करतात. घार उडते आकाशी पण तिचे चित्त तिच्या पिल्लापाशी. पुणे जिल्ह्यातला कुठलाही माणूस गेला तर आवर्जून त्यांना बोलवणार, बसवणार, चहा पाजणार आणि काय काम आहे ते काम सुद्धा अतिशय कमी वेळामध्ये जलदगतीने ते मदतीच्या दृष्टीने ते पाऊल टाकतात. अशी माणसं आपल्यामध्ये आहे. मी आधीच काय बोलत नाही, खूप बोलायचं. मी डॉक्टर सुनील शेवाळे साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर मला तासन तास बोलणार नाही, कारण त्यांचं माझं इतकं गठबंधन म्हणूया, इतका आतून आहे, खूप आतून. त्यांची 2 मुलं असतील, त्यांच्या आता दोन्ही आता सुनबाई इथं आलेल्या आहेत आणि आता ती लहान त्यांची पिल्लं पण नातवंड पण त्यांना झालेली आहे. या सगळ्या परिवाराशी अतिशय जिव्हाळ्याचा संबंध माझा जोडला गेलाय. मी मनापासून माझे मित्र सुनीलजी शेवाळे साहेबांना त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. खूप शून्यातून आलेले व्यक्तिमत्व आहे. बरं, समाज बघावा तर अतिशय छोटा, म्हणजे तालुक्यामध्ये त्यांच्या मी समाज का बोलतो, कधी कधी भोगावं लागतं समाज बरोबर. तुम्हाला कल्पना नाही या गोष्टीची. बहुजन समाजाबरोबर छोट्या समाजाने स्पर्धेमध्ये टिकणं अतिशय अवघड आहे साहेब. आणि अशा व्यक्तिमत्वाने इतक्या छोट्या परिस्थितीतून सुरुवात केली आहे आणि शून्याला वळसा घातलाय. शून्याला वळसा घालायला छाती लागते, हिंमत लागते, धाडस लागतं. ते धाडस माझ्या व्यक्तिमत्वाकडे आहे. ही शिवनेरी तुमच्या कर्तृत्वाला उंची देते आज. आणि तालुक्याचा आमदार म्हणून मी तुमच्या आजपर्यंतच्या व्यवसायाला आणि तुम्ही केलेल्या कामाला आणि लोकांच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही तो निर्णायक क्षण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी घालवलेला आहे. मी तुमच्या कर्तृत्वाची आज या ठिकाणी सर्वांसमोर जाहीर नोंद घेऊन
तुम्हाला मनापासूनच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्याला उदंड आयु आरोग्य. आमचं आरोग्य तुम्ही आमचं आरोग्य तपासता, पण तुमच्या आरोग्याला सुद्धा आम्ही बरं. त्यांना खायची खूप आवड आहे. लय चटका. खरं बोलायचे आज, खोटं बोलत नाही. मी त्याला पाठवलं असतो जेवायला नेहमी. काय कुठे कुठे आळे फट्टा फोन टाका, इकडे आमच्या डिंगोरला म्हणून टाका, बनकर फाट्या फोन टाका. अरे खूप वेळा मी ते कुलकर्णी साहेब, आमचे चालू टन्नू, अजून कोण नवाब वातार साहेब, ही सगळे आमच्या जोडगोळी आमची सर्वांची. यांच्या गुरुची सगळ्यात लहान मीच, पण मात्र 2-2, 3-3 तास गप्पा गोष्टी. खूप आनंद वाटला आज साहेब, आपल्याला हा समाज भूषण पुरस्कार मिळालाय. मी मनापासून किल्ल्या शिवनेरी महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधिमंडळ, महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने आपल्याला उदंड आयु आरोग्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम.